इतकं पण धावू नका आणि अकालीच वरती जाऊ नका. अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की आपल्याजवळ आपल्यासाठी वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की धावून आपण जे काही कमावलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी, ऐश्वर्य, जे काही कमावले ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपण जिवंत नसतो. मित्रांनो, तुम्हाला एक कहाणी सांगतोय. अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरांची अचानक थांबलेली जीवनयात्रा. आजवर 16,000 हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते. असे ते डॉक्टर स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयविकार तज्ज्ञ होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरू करून त्याद्वारे सर्वांना जागे करत होते. इतक्या लहान वयात 16,000 ऑपरेशन त्यांनी केले. म्हणजे रोज सुमारे 17 ते 18 तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन, म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल काम. असेच एक दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखान्यात पोहोचेपर्यंत सगळंच संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कोणालाच वाचवता आला नाही. इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता. 2-3 कारणासाठी मनात हळहळ दाटून येते. एकतर 40 हे काही जायचे वय नाही आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरांचे ज्यांची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे ते डॉक्टर स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले. कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक. वाईट वाटतं खूप अशा वेळी. अर्थात एकेकाळी ऐन 40शीतच असाच मला अटॅक आलेला. पुणे हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये मी ॲडमिट. मात्र एक डॉक्टर सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच, पण त्यांनी काटे टोचून जे काही सांगितलं ते आजवर पाळलं. त्यामुळे थ्रेड ट्रॅकिंग करू शकतोय, गड किल्ले चढून जातोय, नाहीतर 4 चिने सुद्धा यापुढं चढता येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. शॉर्टमध्ये सांगतो, वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण हे 3 सूत्र त्यांनी दिलेली, जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकत नाही आणि झोपेचीही. झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने बास, इतकंच पुरते. मनात आलं की सगळं गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतोय. मनाला मस्त ठेवेल की जिंदगी पण मस्त मोला होते. 4 लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच 4 लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा. मंडळी, स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही किंवा मग राहणारच नाही. स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही फक्त तुमचे नाही तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल? बिझनेसमध्ये अप डाऊन सुरू आहे, असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो. नोकरीच्या जागी बॉसिंगचा त्रास आहे, काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो. घरात नातेवाईकात वादविवाद, भांडण सुरू आहे, काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो. विचार करा मंडळी, वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलेच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही हे नक्की. त्यासाठी नमो बुद्धाय, जय भीम.